भूमिकन्या रे। आता खोटं बोलून बोलून बरणी लवकरच भरणार असं वाटतंय। लई खोटं बोलते मी बाबांशी, पण आता नाही बोललं जाणार। लक्ष्मी, अगं यातून लवकर बाहेर पडशील बघ तू। आणि आता पेन ड्राईव्ह आहे ना, त्यामुळे तुझा अभ्यास बी नाही थांबणार। पण दीपे, थँक्यू बरं का, माझं लई मोठं काम केलंय। पण हे सगळं बघायचं कुठं? अगं याला लॅपटॉप नको का? अगं होय की, अगं ध्यानातच नाही आलं की माझ्या। लक्ष्मी, अगं ते लॅपटॉपचं कसं करायचं ग आता? नाही म्हणजे मी पण बघते, पण तू पण बघशील हा। पण दीपे, थँक्यू बरं का। अगे एवढं काही नाही त्यात। बरं येऊ का मी आता? आता आई माझ्या नावाने कण्या काढत बसली असेल तिथं। हा येत। सॉरी सॉरी। नो प्रॉब्लेम। हा पण फिट्टम फट करायची म्हणून नाही केलं बरं का। मी आपल्या माझ्या कामाच्या नादात होते, तुम्ही कळलंच नाही कधी आलं। मी असं काही बोललो का? मला कळलं। पण इकडे कुठं शेती बीती शिकायचा विचार आहे का काय? स्मार्टली शेती केली तर तो बिझनेस ही वाईट नाहीये, पण आज मी त्याच्यासाठी आलो नाही। मग इकडे कुठं वाट चुकली म्हणायची? एकदा का हर्षचं आणि माझं लग्न झालं की मी घोरपडे महालाची राणी होणार। मी तुला सॉरी म्हणायला आलो। सॉरी? नक्की मलाच म्हणताय ना? हो, तुलाच सॉरी। कमाल आहे, चिखल त्या दिवशी अंगावर उडवलं आणि आता येऊन सॉरी म्हणताय। असं देर आहे दुरुस्त आहे। ऍक्च्युली मला तुला सॉरी म्हणायचं होतं अजून एक कारणामुळे तुला सॉरी म्हणतोय। तू रिचाबद्दल बरोबर बोलत होतीस, तू बरोबर ओळखलं असतील। यू आर राईट। अहो मी खोटं बोलतच नाही, जे कानानं ऐकलं ना तेच सांगितलं तुम्हाला। असं अहो जगात ही अशी माणसंही असतात, आपण फक्त सावधान राहायचं। बरोबर, तू पण सावध राहा आणि स्वतःची काळजी घे। पण मला सावध केलंस त्याच्याबद्दल थँक्स। अहो थँक्स काय त्यात, तुम्ही आपलीच माणसं आहात म्हणून सांगितलं तुम्हाला। बाय द वे, माझं लंडनचं ऑफर लेटर आलंय। मी लंडनला चाललोय, भेट होईलच कधीतरी। या या, आम्ही आपल्या इथंच भेटू वावरात। ऑल द बेस्ट। या साहेबाकडे असू शकतो लॅपटॉप, विचारायला काय हरकत आहे? सुभानराव, काम वाजवूनच परत यायचं। चेष्टा आहे का जोक आहे? अजिबात काळजी करू नका, आज त्या बळीची खांडोळी करणार, नाही तर घरी नाही परतणार। भले शाबास, याला म्हणतात कामावरची निष्ठा
आणि त्यासाठीचा निर्धार. निघा आता. आमच्याशी वाकडं त्याची मसनात लाकडं. बळी जातो बळीच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. बळी, तू भूषणच्या तावडीतून नशिबाने वाचलास. हा, पण या सुभांच्या तावडीतून त्याचं नशीब बी त्याला वाचवू शकणार नाही. घोरपडे घराण्याचा जावई होण्याची लायकी नसताना बी घर जावई करून घेतलाय त्याला. कारण तो नशीबवान आहे. आणि आज नशिबाने नशिबाचा काटा काढला जाणार आहे. ए बळी, येतो रे तुझ्या 13व्याला. हा, हेच बघायचं. बघ तुला काय बघायचं. थँक्यू बरं का. अरे आता 2 मिनिटापूर्वी तर म्हणाली होतीस आपलीच माणसं, नो थँक्यू. काय आवाजच ऐकायला येत नाही. कस काय? हे, तुमचा लॅपटॉपच चालत नाही चांगला. लॅपटॉप व्यवस्थित आहे, तुमचं रेकॉर्डिंग बरोबर झालं नाही. हा, कमाल आहे. रेकॉर्डिंग चांगलं झालं नाही म्हणजे? हा, तुम्हीच चांगल्या मनानं दिला नसेल म्हणून आवाज ऐकायला येत नाही त्यातून. तुम्ही शहरातली माणसं अशीच असतात. हे बरं ना तुझं, आत्ता थँक्यू म्हणालीस आणि आत्ताच मला शहरावर आलीस. आता मी म्हणू का तुम्ही गावातली माणसं अशीच असतात? तुमची कामं झाली नाही की लगेच ओ नाही, आमच्या गावातल्या लोकांबद्दल काही बोलायचं नाही. आम्ही काही बी मनात ठेवत नाही. आमच्या जे पोटात असतं तेच पोटात असतं, तुमच्यासारखं नाही. ओके ओके ठीक आहे. बघ मला आता काम आहे, मी आता हा पेनड्राईव्ह घेऊन जातो, चेक करतो आणि तुला कळवतो काय प्रॉब्लेम. ओके बाय. काही म्हण, माणूस शहरातला आहे पण मनानं चांगला आहे. हा कुसुम, अगं लाईट आले बघ. मी आलो जरा शेतात जाऊन पंप चालू करून येतो. हा जा, पण लवकर या. पाणी पावसाचे दिवस आहेत ना. काय आपल्याला जशी पोटाला भाकर लागती तर शेतीला बी तर पाणी लागतं की नाही, तर तुला तर माहितीच आहे. चल येतो मी लवकर. हा, या या. हा अंगावर टाकतो काय? कोण आहे तुम्ही? अरे मला कशाला पकडलंय? अरे मी काय केलं? अरे सोड. काय रे, नीट राहता येत नाही काय? चुकाची भाकर खाता येत नाही? हात पाय तोडून टाका याचे. याला स्वतःच्या रानात पण जाता आलं ना पाहिजे. मारा याला. शोधून भैया.
चल 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 मी हर्षवर्धन. मला तर खूप लागलंय. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. मोहीम पत्ते झालेली आहे. माझ्या माणसांनी त्या बळीला एवढा आणलाय की आता समजा आयुष्य तो सौताच्या पायावर उभं राहत नाही बघा. शाब्बास विद्वानराव, शाब्बास. आता तो बळी समजा आयुष्य छताकडे बघून काढणार बघा. देवाकडे मरण मागितलं ना तर ते बी मिळणार नसते बघा आता त्याला. जावई बापू, आम्हाला खात्री होतीच ही कामगिरी तुम्हीच फत्ते करणार. हा म्हणजे माणूस असावा तर असा तुमच्यासारखा, पाय ठेवल तिथं पाणी काढणारा. ओ भूषणराव, एवढं चांगलं नाव ठेवलंय तुमचं भूषण, त्या नावाला तरी जागत चला. थोडक्यात वाचले तुमचे जावई बापू. बळी जर का मेला असता ना तो होता टोटल लॉस. करेक्ट कार्यक्रम जावई जेला. चिल्लर मारामारी आहे म्हणून पोलीस दुर्लक्ष करतील. मर्डर जर असताना हात धुवून पोलीस मागे लागले असते. अख्खं हिरवं खुर्द कमी पडलं असतं इकडून तिकडं पळायला तुमच्या जावयाला. चेष्टा आहे का जोक आहे? हा, आज शोभन कधी कोणाला घाबरत नाही. तिथंच त्याचा गेम करणार होतो. पण काय ते येते काय करताय? बोला की काय ते. हर्षवर्धन भैयामध्ये आले आणि त्या बळीला वाचवलं. हर्षवर्धन त्याने वाचवलं त्या बळीला? मग काय, नाहीतर त्या बळीची तिथंच खांडोळी केली असती. अरे पण मग त्याने बघितलं नाही ना तुम्हाला? नाही बघितलं. हा, एक बरं झालं. पण त्यांच्यामुळे आमचा प्लॅन फसला ना. नाहीतर त्या बळीची लाकडं आज नदीवर असती. कसं झालंय? कोणी केलं? रानात चाललो होतो पाणी द्यायला. अचानक माणसं गाडीतून आली, तुटूनच पडली ग माझ्यावर. मला तर काही कळलंच नाही. पण लई लागलेलं नाहीये. अगं रडू नको, लई लागलेलं नाहीये. आता बरं आहे. हे बघ, हे हर्षवर्धन साहेब हे होते म्हणून वाचलो बघ. नाही तर काय खरं नव्हतं माझं. काय वाटतं तुम्हाला? कोण असतील तुम्हाला माग? आपण पोलिसात तक्रार देऊ. नाही नको नको. अवघाच वाढवलं ना की आणखी मग त्रास होतो. अहो पण काही गरज नाही त्याची. आहे का? देवासारखे धावून आलात बघा. लय उपकार झाले तुमचे. तुमचे आभार कसे मानू? नाही लक्ष्मी, देवासारखे वगैरे काय नाही. इथे माझ्याऐवजी कोणी असतं तर हेच केलं असतं जे मी केलं. आणि तू आता उगाच रडून त्यांना घाबरू नकोस. तुझे बाबा ओके आहेत. डॉक्टर साहेब, आम्ही ह्यांना घरी नेऊ शकतो? हो हो, नेऊ शकतो. मी जाऊन औषधं कलेक्ट करतो. सगळेच घोरपडे काय वाईट नाहीत. यांच्यात माणुसकी आहे.
विषय हा आहे का हर्षवर्धन भैया तिथं पोचला कसा? का पोचला, कसा पोचला हे महत्वाचं नाही, त्यातलं काय बी हर्षवर्धनला कळता कामा नाही, हे जास्त महत्वाचं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तारक्का, मला उशीर झाला. तुमच्यासोबत जेवू शकलो नाही. अरे पर तू होतास कुठं? तारक्का, या गावातले लोक इतके विचित्र आहेत ना. किती मारलं त्या बळी काकांना, त्यांचा जीव गेला असता. कधी कुठं? हा म्हणजे तेच म्हणणार होतो मी, यातलं आम्हाला काहीच कळलेलं नाही. बरं झालं पप्पा मी वेळेत पोचलो, नाहीतर आज त्यांचं काही खरं नाही. भया कसं होणार या गावाचं तेच कळना झालंय. पर माणुसकीच हरवत चालली या गावातली. आमच्याकडे माणुसकी हाय, गाव सोडून चालल्यात. म्हणजे आता या बळीचं हे असं झालं, आता त्यांना बघणार कोण? जे काय झालं फार चुकीचं झालंय. मी यांना सोडणार नाही. मी यांची पोलीस कंप्लेंट करणार. हर्षवर्धन, अरे तू कशाला पडतोय या समध्यामध्ये? आम्ही आहो ना. गावामध्ये कुणाला बी अशी मारहाण झालेली आम्ही खपवून घेणार नाही. तू राहू दे, आम्ही बघतो काय करायचं ते. अरे कॉर्पोरेटच्या राज्यात असं आजवर कधी बी झालेलं नाही आणि यापुढे आम्ही ते होऊ देणार नाही. तू नका लोड घेऊ का, तू आराम कर. अहो पण ते सुभानराव जरा, ह्यो विषय हितच संपला. घरात याची चर्चा नको. मला तर बघवतच नाही, किती मारलंय हो या लोकांनी. मला तर वाटतं ना त्यांचे हात पाय मोडायला पाहिजे देवानं, नाही म्हणजे त्यांना कळेल किती लागलं असेल ते. जरा दया माया दाखवली नाही. मला ना लयच खाजी वाटून राहिली यायची. कोणी मारला असेल ना, असं काय वैर होतं त्यांचं यांच्याशी. म्हणून ना सांगत होतो कामाशी मतलब ठेवा. उगाच त्या शेतकऱ्यांचा काही वारी व्हायची काहीच गरज नव्हती. त्यांच्यामुळे लोक शत्रू व्हायला लागले तुमचे. नाहीतर काय, गावातलं पॉलिटिक्स सध्या बिघडायला लागलंय. तुम्ही उगाच. लक्ष्मी, काल पाऊस बी पडला नाही, शेताला पाणी बी द्यायचे. मी जरा जाऊ. काय गरज नाही बाबा, काय गरज नाही कुठं जायची. तुमचा पाय बरा होईपर्यंत मी शेतातली सगळी कामं करत जाईल. तुम्ही आराम करा. अगं लक्ष्मी, कालीच असतं ना तुझं. सुनबाई करील आई. अगं जाता जाता मी देते की शेतात पाणी. आणि मला उशिरात जायचंय कॉलेजला. हा, मी निघते. उगा जरा ती बाई, माझी लक्ष्मी आहे म्हणून शेत आहे बघ.